वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. मंचावर उपस्थित आजचे अतिथी डॉक्टर सुहासिनी शाह मॅम, श्री दत्तात्रय विभूते काका, श्री सतीशजी मालू काका, आदरणीय डीन डॉक्टर सुधीर देशमुख सर, CEO सर, डॉक्टर जयकर सर, समोर बसलेले सर्व माझे प्रोफेसर्स, फॅकल्टीज आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर स्टेजवरती असलेल्या सर्व अतिथींनी ह्या सर्व आरोग्य नगरीची जी काही करणी आहे, ही जी संकल्पना आहे, ही आपल्यासमोर इतकी विस्तृतपणे मांडून दिली की माझ्याकडे बोलायला काहीच शिल्लक ठेवलेलं नाही. आणि हे कौतुक सर्वांनी केलेलं आहे. पण कुठलाही संकल्प, कुठलीही प्रोजेक्टची रचना ही टीम वर्क शिवाय होत नाही. ज्याला इमेन्स प्लॅनिंग लागतं, थॉट प्रोसेस लागतं, सर्वांची वेगवेगळ्या प्रकारची मतं लागतात. बिकॉज अ डिक्टेटर माइंड may not always be fruitful, may not always lead to success. It is a permutation and combination of thoughts that leads to extraordinary happenings. आणि जेव्हा आपण असा काही कार्यक्रम करतो तेव्हा आपल्याला अनुभवायला येतं की आपला ज्यांच्याशी पण संपर्क येतो, आपल्या आजूबाजूला असलेल्या क्लास 4 पासून ते सुपर क्लास 1 ऑफिसर, गव्हर्नमेंट अधिकारी, मंत्री आदी सर्वांचं आपल्याला लक्षात येतं की आपल्याला प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला भेटतं. म्हणजे जो आपला काहीच लागत नाही, ज्याचा काहीच संबंध नाही, तो आपल्याला आउट ऑफ द वे जाऊन रात्री अपरात्री मदत करतो, आपल्यासाठी झटतो. आणि याच्यासाठी आपल्या मनातली संकल्पना ही अत्यंत निस्वार्थ पाहिजे. हे जेव्हा आम्ही फर्स्ट कॉन्फरन्स आमच्याकडून घडली तेव्हाही अनुभवलं. डॉक्टर सावस्कर मॅडम इथे बसलेले आहेत आणि जे मदरली फिगर, मदरली अप्रोच असतो, आणि आज हा फादरली अप्रोच जयकर सरांनी, डीन सरांकडून आम्हाला या कार्यक्रमाच्या 6 महिन्यामध्ये दिसतो. तर असे एकही HOD किंवा फॅकल्टी नाही आहेत ज्यांच्याकडे आम्ही धडकलो नाही आहे आणि त्यांना माहिती की आम्ही त्यांच्याकडे काय काय मागण्या केल्या आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा केली आहेत. एक कॉन्फरन्स ज्याला आम्ही 6 महिने प्रिपेअर करायचो, ती आज इथल्या आरोग्य नगरीमधला कॉन्फरन्स हॉल 6 दिवसात प्लॅन मुलांनी रेडी केला आहे आणि एक्झिक्यूट केलं आहे. आणि इतकं सगळ्यांनी त्याच्यामध्ये आवर्जून आम्हाला मदत केली आहे की एक पीपल आर जस्ट 1 फोन अवे. वी कॅनॉट रिअली इमॅजिन दॅट दिस कॅन हॅपन इन टू रियालिटी. एक लेक्चर अरेंज जर करायचा असला, आपला शेड्यूल्ड लेक्चर, तर त्याच्या मागे किती हेल्पाटे करावे लागतात हे आपल्याला माहिती आहे. पण एक 4 दिवसाची 8 MMC पॉईंटची कॉन्फरन्स 6 दिवसात होऊ शकते, हे एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. आणि 60 वर्षाची ही महिमा, 6 महिन्याचे हे प्रयत्न आणि 6 दिवसाचा हा आयोजन, याच्या मागे डायरेक्टली इनडायरेक्टली 600 पेक्षा जास्त लोकांनी मदत केलेली आहे. म्हणजे आपण लिस्ट काढली की कुठल्या फॅकल्टीनी, कुठल्या स्टुडंटनी, छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जाऊन रात्री 2 आणि 3 वाजता मुलांनी रोडवर पोस्टर लावलेले आहेत. रात्री 2 आणि 3 वाजता. सकाळी 5:30ला झोपले. आमचे ज्युरी विचारतात ऑफिशियल्स कि आप सुबह के काउंट में क्यों नहीं थे, तो सर वो 5:30 बजे तक पोस्टर लगा रहा था, प्लीज आप उसको एग्जाम कर दीजिए. दिस लेवल ऑफ डेडिकेशन फॉर नो रिझन. एक सर्टिफिकेट भेटेल की हा या कार्यक्रमामध्ये व्हॉलेंटियर केलं, पण आय थिंक अ स्लीप इज नॉट वर्थ दॅट सर्टिफिकेट. नो वन वुड हॅव गॉन आउट ऑफ द बॉक्स टू वर्क फॉर दिस, बट द एक्सपिरियन्स दॅट पीपल हॅव गॉट, द एक्सपोजर दॅट दे हॅव रिसीव्ड, and the dedication that they have given, I think a program like this is a best example for this. आणि त्यामुळे इतकी निस्वार्थता या सर्वांनी दाखवली आहे. छोटे छोटे गोष्टी, इथे पेपरचे बिट्स असतील, डस्टबिन लावणे असतील, फ्लेक्स लावणे असतील, आणि इथे जे काही आपल्याला दिसतं, या मेगा इन्फ्लेटेबल्स आपल्याला दिसतात,
ग्लो गार्डन्स दिसतात, हे सगळं मुलांनी स्वतः बनवलेलं आहे. एक एक तार, एक लोहार कसा मोडतो तसे त्यांनी तार मोडलेत, सुरतवरून कापड आणले, कुठून कुठून ते जगाच्या म्हणजे पलीकडे जाऊन सगळ्या गोष्टी शोधून इनोव्हेटिव्ह त्यांनी एकत्र आणलंय. आणि हे प्रेझेंटेशन सर्वजण नाव घेत असतील एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून माझं, पण प्रत्येक ग्लो मॉडेलच्या मागे, मेगा इन्फ्लेटेबलच्या मागे कोणाचं डोकं हे मला माहिती. त्यामुळे या स्टुडंट सगळ्यांनी मिळून इतकं जबरदस्त नियोजन केलेलं आहे. आणि व्हॉट वी ड्रीम दे हॅव ब्रॉट इन टू रियालिटी. गिव्हिंग अन आयडिया इज इझी, but executing an idea and putting it to finalization is really difficult. And they all have made me learn so many things. आपण आपल्यावरती कंट्रोल ठेवू शकतो पण समोरच्यावरती नाही, but they have done it in an extraordinary way. आणि या सर्वांसाठी माझ्याकडे द्यायला फक्त एक गोष्ट आहे, ते म्हणजे दंडवत. I salute all the volunteers, all the faculties, and all the members, class 3, class 4, class 2, super class 1 officers, people who have not even helped us, because they didn't help, so we got another opportunity to rise high. त्यांनी नाही म्हटलं म्हणून आम्ही काहीतरी दुसरं शोधायला गेलो. म्हणजे मेगा इन्फ्लेटेबल ज्याचं सगळेजण कौतुक करत आहेत, ते 5 महिने आधी शोधायला चालू केले होते. अलिबाबा एजन्सी आपल्या सर्वांना माहिती आहे, चायनाची. शोधला म्हणतात चायनाचा माल नको आहे. मग ह्युस्टनमधली मेगा कंपनी शोधली. बजेट म्हणजे इतका बजेट की ते 3 ऑर्गन आणले तर सगळी आरोग्यनगरी 2दा होऊन जाईल, इतका बजेट. आणि इथे करायचं कसं? मेक इन इंडिया, द विजनरी प्राईम मिनिस्टर, आझादी का अमृत महोत्सव अँड विजनरी पीपल हीरक महोत्सव. आणि त्या आयडिओलॉजीवरून हे करायचं ठरलं. त्यामुळे कुठून कुठून सगळे कंपनी शोधले, वडोदरा, मुंबई, त्यांना जाऊन भेट दिली आणि त्याला डिझाईन दिला, त्यांनी ग्राफिक्समध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे दिस इज वन एक्झाम्पल, देर आर मेनी सच बिट्स. आणि आपण जर का इथला जो मटेरियल वाचला, जे कोटेशन्स केलेले आहेत सगळे स्टुडंट्सनी क्रिएट केलेले आहेत, तो द लेवल ऑफ इमॅजिनेशन दॅट दे हॅव पुट इट इन टू प्रॅक्टिकॅलिटी इज जस्ट एक्स्ट्राऑर्डिनरी. म्हणजे व्हॉट फ्युचर जनरेशन आवर कंट्री हॅज, we all will feel proud of it, that we are all here in VM Medical College. To summarize with the whole discussion, I just have a few punchlines regarding Arogya Nagari, which will summarize that we have created or have been attempting to create this Arogya Nagari for what? So Arogya Nagari for integrating concepts, Arogya Nagari for application of medical knowledge, Arogya Nagari for reaching the common man, Arogya Nagari for synchrony in treatment, Arogya Nagari for fun in learning, Arogya Nagari for uniqueness in presentation, Arogya Nagari for celebrating medico-socially, Arogya Nagari for reviving the Indian medical history, Arogya Nagari for prevention is better than cure, Arogya Nagari for health beyond wealth, Arogya Nagari for fitness of the people, Arogya Nagari for promotion of health history, Arogya Nagari for transforming the life of people, Arogya Nagari for progress of this nation, Arogya Nagari for envisioning the future, Arogya Nagari for basis of health cities in Solapur, Arogya Nagari for India leading the globe, and Arogya Nagari for creating history by the attempt of world records. शेवटी एवढंच सांगू इच्छितो की आपण सर्वांनी जे साथ दिलेलं आहे, जे मार्गदर्शन दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे. आणि त्या सर्वांसाठी पुन्हा एकदा मी साधुवाद व्यक्त करतो. आणि सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया या आपल्या मूल मंत्राने आपले 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर रोहित.